सर्वांना जय शिवराय। 1 करोड मराठ्यांचं फेसबुक पेज, या पेजवर मी राजन खाग, एक मराठा क्रांती मोर्चाचा सेवक समन्वयक म्हणून आज तुमच्या समोर येतोय। माझा आवाज ऑडिओ व्हिडिओ तुमच्यापर्यंत असेल, बरोबर येत असेल तर मला कमेंटमध्ये तसं प्लीज कळवा, म्हणजे आपण विषयाला सुरुवात करू। धन्यवाद। बंधूंनो, जय शिवराय। सर्वात प्रथम या 1 करोड मराठा फेसबुक पेजचं, अविनाशजी आणि त्यांच्या सर्व मित्रांचं आज या पेजच्या माध्यमातून तुमच्याशी एका महत्त्वाच्या विषयावर संवाद साधण्यासाठी मला इथे आमंत्रित केलं, म्हणून मी तुम्हा सर्वांचा फार फार आभारी आहे। असाही एक उपक्रम जिथे 1 करोड मराठे जोडले जाऊ शकतात, हा विचार आणि तो यशस्वी होताना दिसतोय, त्याबद्दल तुमचं सर्वांचं अभिनंदन। मीही आज या माध्यमातून तुमच्याबरोबर जोडला गेलो आहे आणि मला तुम्ही सर्वजण एक तुमचा सहकारी म्हणून स्वीकाराल। आपल्या विषयाला सुरुवात करूया। बंधूंनो, पुन्हा एकदा कोपर्डी 60वा मोर्चा तांबडीमध्ये हा विषय आहे आपला। 26 जुलैला तांबडीसारख्या एका छोट्या गावामध्ये, रोह्यामध्ये एक घटना घडली। एका 14 वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाला आणि तिची निगृण हत्या करण्यात आली। आपण सर्वसामान्य न्यूजपेपरमध्ये बातम्यात बघतो की अशा घटना होतात, पण त्या न्यूजपेपरमध्ये असतात, बातमीमधली बातमी असते, म्हणून आपण तिथे लक्ष देत नाही, रिॲक्ट होत नाही। अशीच एक बातमी त्यावेळेला 27 किंवा 28 तारखेच्या वेळेत 2 लाईनची बातमी पेपरमध्ये येऊन गेली असेल, एखाद्या न्यूजमध्ये येऊन गेली असेल। ही घटना घडल्यानंतर जवळजवळ 6 ते 7 दिवसांनी मला माझ्या सहकाऱ्यांना काही फोन आले, ते तांबडी गावातून आले की साहेब, तुम्ही मराठा क्रांती मोर्चा म्हणून इकडे तांबडी गावाला भेट द्या, आमच्याकडे असं असं प्रकरण घडलंय। तर आम्ही बोललो ठीक आहे, प्रकरण घडलंय वगैरे असं असं आहे, नक्की त्याच्या पाठची पार्श्वभूमी जाणून घेतली आणि कळलं की ती मुलगी मराठा समाजामधली आहे। मराठा समाजाच्या एका मुलीवर अशी घटना घडलेली आहे, अत्याचार झालेला आहे आणि त्याची मीडियामध्ये, प्रेसमध्ये, पेपरमध्ये, सोशल मीडियामध्ये कुठेही वाच्यता नाही आहे, उल्लेख नाही आहे, दखल घेतली गेलेली नाही। त्यामुळे त्यांची आम्हाला रिक्वेस्ट आली होती। आम्ही त्यांच्यापैकी काही लोक मुंबईत राहत होते, त्यांना बरोबर घेतलं आणि 2-3 गाड्या घेऊन आम्ही आमचे सर्व सहकारी मराठा शिलेदार तांबडी या गावी पोहोचलो। वाईट म्हणजे ज्या दिवशी आम्ही पोहोचलो, आम्ही विचार नाही केला की त्या दिवशी कुठला सण असेल, काय असेल। आदल्या दिवशी कळलं, आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी निघालो। तो दिवस होता रक्षाबंधनाचा। आम्ही त्या कुटुंबाच्या घरी पोहोचलो, बसलो तिथे, सर्व परिस्थिती जाणून घेतली। स्थानिक गावकरी बरोबर होते आणि आमच्या तोंडातून शब्द फुटत नव्हते। तिथे श्रद्धांजली व्हायची, कुटुंबाला धीर द्यायचा, फार फार जड गेलं आम्हाला ते, म्हणजे कठीण होतं। म्हणजे त्या घरात त्या मुलीच्या आईवडिलांबरोबर बसल्यावर कल्पना आली की हे आपल्याच कुटुंबात कुठेतरी घडलेलं आहे आणि त्याची तीव्रता जाणवली। फार काही बोललो नाही, फक्त त्यांना, त्या मुलीच्या आईवडिलांना, कुटुंबियांना आश्वासन दिलं की मराठा समाज म्हणून अख्खा महाराष्ट्र तुमच्याबरोबर आहे। मराठा समाज म्हणून आम्ही जे काही काम केलेलं आहे त्या माध्यमातून आम्ही सर्वजण तुम्हाला
शक्य होईल ती सर्व मदत करू आणि इथे आपल्याला न्याय मिळेल तिथपर्यंत लढत राहू हे आश्वासन दिलं आम्ही. तिथे त्यांच्याशी थोडा संवाद साधला. बाहेर निघालेलो घराच्या बाहेर तिथे स्थानिक ग्रामस्थांनी विनंती केली की काही गावकरी आपल्याला भेटू इच्छितात म्हणून बाजूलाच काही अंतरावर त्यांचं एक देऊळ आहे. त्या देवळामध्ये त्यांनी सांगितलं इथे बसा म्हणून आम्हाला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे. आम्ही बसलो तिथे आणि बघता जवळजवळ 100-150 माणसं जमा झाली. त्याच्यामध्ये महिलांचं प्रमाण जास्त होतं. आम्ही सांगितलं ही काही सभा नाही आहे किंवा आम्ही काही ते भाषण करत नाही, पण आपण एक तुमचे विचार आम्हाला ऐकायचे आहेत, आम्हाला काही 2 गोष्टी सांगायच्या आहेत त्या. तो संवाद साधला असता तिथल्या गावकऱ्यांच्या मनात किती रोष आहे, किती खतखत आहे या विषयावरून की आपल्या घरातली एक मुलगी गेली, त्याची धग आम्हाला जाणवली, किती तीव्रता होती. तिथल्या स्त्रिया तर अक्षरशः डोळ्यात पाणी आणून सांगत होत्या की काहीतरी करायला पाहिजे. बऱ्याचशा जणांनी तिथे असे रिॲक्ट झाले की हैदराबाद पॅटर्न इथे राबवलं पाहिजे. म्हणजे आमचं जे नुकसान झालेलं आहे तेच तुमचं पण नुकसान झाले पाहिजे. जीवाला जीव हाच न्याय असो. इतक्या त्या लोकांच्या भावना तीव्र होत्या. त्यांच्याशी आम्ही संवाद साधला आणि त्यांना सांगितलं की प्रत्येक पोलिसी असेल, यंत्रणेची काहीतरी कार्यवाही असेल तर त्याला एक विहित वेळ लागतो. त्या वेळेत ती कारवाई करण्याची आपण त्यांना वेळ देऊया. तिथल्या स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार की अशा प्रकारचे पोलिसी जे काही गुन्हे असतात त्याच्या चौकशी करून चार्जशीट फाईल करेपर्यंत 60 दिवस कालावधी लागतोच लागतो. त्यावेळेला आम्ही त्यांना सांगितलं की ठीक आहे तुमची कार्यवाही करा, पण जर 60 दिवसात याची चार्जशीट दाखल झाली नाही आणि इथे चालढकल झाली तर ज्या मराठा समाजाने एकूण 60 मोर्चे काढलेत त्या समाजाचा 60वा मोर्चा तांबडीमध्ये धडकेल एवढं लक्षात ठेवा. तिथल्या स्थानिक गावकऱ्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की आम्ही जवळजवळ इथे 20-22 गावं आहोत, आम्ही सर्व तुमच्याबरोबर आहोत. त्यांना मी सांगितलं की कुठल्याही गोष्टीचं किंवा याचं आंदोलन हा शेवटचा मार्ग असतो म्हणून त्यांची समजूत काढली. तिथून निघालो. स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांना भेटलो आम्ही. त्यांनी सांगितलं की तपास योग्य चालू आहे वगैरे वगैरे जे त्यांचं चालू आहे. तिथे गेल्यावर आम्हाला कळलं की प्राथमिक तपास ज्यांनी केला होता किरण कुमार सूर्यवंशी म्हणून पोलीस अधिकारी होते, यांनी 24 तासात पहिला आरोपी पकडला. नंतर 4 ते 5 आरोपी पकडले गेले. त्या अधिकाऱ्यांना तिथून हटवण्यात आलेलं आहे. त्यांच्याशी स्वतः आम्ही बोललो. त्यांनी नम्रपणे सांगितलं की नाही हा प्रशासनाचा आणि एक डिपार्टमेंटल डिसिप्लिनचा भाग असतो, जसे जसे आम्हाला वरून आदेश येतात तसं आम्हाला कारवाई करतो. तिथे आमच्या मनात शंकेची पाल चुकचुकली की इथे काहीतरी घडतंय. कारण प्राथमिक तपास ज्यावेळेला होतो त्यावेळेलाच काही चुकीच्या गोष्टी करून ठेवल्या तर त्या गोष्टीला कोर्टात न्याय मिळण्यासाठी फार अडचण होते. हे सर्व समजलं नसल्यानं आम्ही तिथून निघालो. त्याने एक पत्र दिलं. ते पत्र दिल्यानंतर बरेचशा मीडियांमधून ही गोष्ट उठली. बंधूंनो, दुःखद बाब आहे ही की 8 दिवस मीडियामध्ये कुठेही गोष्ट नव्हती की एका मराठा मुलीवर अन्याय झालाय, मराठा मुलीवर अत्याचार झालाय. आम्ही मुंबईला आल्यावर मुंबईला येतानाच मध्ये आम्ही एक फेसबुक लाईव्ह केलं. सगळ्या सोशल मीडियातून ही गोष्ट पसरवली आणि आज 2 ते 3 दिवसामध्ये ही गोष्ट अख्खा महाराष्ट्रभर पेटलेली आहे. महाराष्ट्रभर फिरली आहे. सर्वांच्या भावना तीव्र आहेत आणि सर्वांच्या मुखात एकच गोष्ट आहे की न्याय मिळाला पाहिजे, कठोर शासन झालं पाहिजे. यासाठी टीव्ही चॅनल्सने काही आपले बाईट घेतले. कालच आम्ही याच्यावर एक पत्रकार परिषद घेतली. त्या पत्रकार परिषदेतून आम्ही ऑलरेडी मुख्यमंत्री, प्रशासन, गृहमंत्री, उपमुख्यमंत्री यांना पत्र दिलेलं आहे की या प्रकरणाची लवकरात लवकर चौकशी करा, लवकरात लवकर चार्जशीट दाखल करा आणि ही केस फास्ट ट्रॅक कोर्टात आणा. यावर सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकमांना नियुक्ती द्या. तर आम्हाला न्याय मिळण्याच्या दिशेने पहिलं पाऊल असेल. ह्या ज्या गोष्टी आहेत
चार्जशीट दाखल होणं, फास्ट ट्रॅक कोर्टात केस चालवणं वगैरे आपण बोलू शकतो. पण तिथेही आम्ही सांगितलं की फास्ट ट्रॅक म्हणजे कोपर्डीची आमची घटना घडलेली आहे. कोपर्डीच्या आमच्या एका बहिणीने बलिदान दिलेलं आहे. मराठा समाजाची आरक्षणाची लढाई फार 30-40 वर्षापासून चालली आहे. अण्णासाहेब पाटलांनी तिकडे बलिदान दिलं आणि नंतर मराठा समाज एकत्र झाला. ती लढाई प्रत्येक पक्ष येतात, सरकारमध्ये येतात, हे सरकार ते सरकार, आघाडी सरकार, नंतर युती सरकार सगळे बनतात आणि आमची लढाई चालूच आहे. पण ह्या लढाईला मराठा समाजाला गेल्या 20-30 वर्षात जी एक शैक्षणिक नोकरीमध्ये जी पिछाड झाली होती ती प्रामुख्याने जाणवायला लागली होती की आपला समाज पाठी पडतो. अधिकारी वर्गात मराठा समाज नाही आहे, मुलांना शिक्षणात राखीव जागा मिळत नाही आहेत, ॲडमिशन्स मिळत नाही आहेत, नोकऱ्या मिळत नाहीत, नोकऱ्या मिळाल्या तर प्रमोशन्स मिळत नाही आहेत. ही खतखत मराठा समाजाच्या मनात अशी खतखतत होती आणि ह्या सगळ्यांचा रोष कोपर्डीच्या एका बहिणीने बलिदान दिल्यावर एकत्रित बाहेर पडला आणि मग मराठा क्रांती मोर्चाचे सगळे मोर्चे चालू झाले. लाखोने मोर्चे चालू झाले. आपण सर्वजण त्याचे साक्षीदार होतात. आत्ताच कुठे आम्हाला आरक्षण मिळालेलं आहे. या आरक्षणाचे फायदे काय आहेत? 16% आरक्षण होतं ते 13%, 12%, 13%वर आलंय. त्याच्या आरक्षणाचे फायदे काय? आरक्षण कसं मिळतं? त्याला चॅलेंज केलं गेलेलं आहे सुप्रीम कोर्टात. ह्यातून आपण सावरतो नाही सावरतोय तोच ही घटना. हा मराठा समाज मनावर एक फार मोठा आघात आहे. मराठा समाजाने नेहमी आंदोलनच करत राहायची. आमच्या मागण्यासाठी जो मराठा समाज 30% आहे महाराष्ट्रात, वडील भावाच्या नात्याने सर्व समाजांना बरोबर घेऊन चालला आहे. आज त्यांच्यावर ही वेळ आहे. कोणीही यावं आणि आमच्या मुलीबाळीवर अत्याचार करावे आणि आम्ही त्यासाठी न्याय मिळण्यासाठी कोर्टात चक्रा माराव्यात. बंधूंनी फार दुःखद आहे. या घटना घडू नयेत किंवा ही जी घटना घडलेली आहे त्यामध्ये न्याय मिळाला पाहिजे म्हणून आपल्याला सामाजिक दबाव बनवणं गरजेचं आहे. यासाठी पुन्हा एकदा मराठा क्रांती मोर्चाची हाक देणं गरजेचं होतं. हा सामाजिक दबाव बनला पाहिजे. त्याशिवाय सरकार कुठल्याही पक्षाचं असू दे, मराठा समाजाच्या बरोबर उभं राहिलेलं असं आम्हाला कधीच वाटलं नाही. हा दबाव कायम राहिला पाहिजे. त्यावेळेला ह्या गोष्टी होतील, त्याशिवाय होणार नाही. नेहमी आमच्या मराठा समाजाने सगळ्या गोष्टी आम्ही हक्काने लढून भांडूनच घेतलेल्या आहेत अजूनपर्यंत. आता परत ती वेळ आलेली आहे. यावेळेला आपण पुन्हा एकत्र यायचंय. कालही आपण जी पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदेत मी सुरुवातीला सांगितलेलं आहे की प्रशासन, सरकार, पोलीस यंत्रणा आम्हाला कुठेतरी न्याय देते असे दिसेल तर आम्ही तुम्हाला सहकार्य करतोय, जरूर करू. पण त्याला एक विहित वेळ आहे. आंदोलन हा काय आमचा शेवटचा मार्ग नाहीये. आंदोलनं करायची, केसेस अंगावर टाकून घ्यायच्या आणि त्यातून मग त्या केसेसमध्ये सुटण्यासाठी वर्षानुवर्ष लढत राहायचं, मुलांचं करिअर खराब करायचं, हे असले प्रकार आम्हाला कधी आवडले नाहीयेत. आम्ही त्याचा पुरस्कारही करणार नाही. पण अशी जर वेळ आली तर मारेंगे या मरेंगे ह्या भावनेने आम्ही परत एकदा उतरू. म्हणून आम्ही प्रशासनावर दबाव ठेवण्यासाठी या 60व्या मोर्चाची काल घोषणा केलेली आहे. 26 तारखेला घटना घडली. 26 जुलै, 26 ऑगस्ट आणि 24 ऑगस्टला 31 दिवसाचा महिना असल्यामुळे याला 60 दिवस होत आहेत. जर 24 ऑगस्ट पर्यंत चार्जशीट दाखल झाली नाही, उज्ज्वल निकमांची नियुक्ती झाली नाही, फास्ट ट्रॅक कोर्ट चालवलं जाणार आहे याची आम्हाला लेखी आश्वासन जर मिळालं नाही तर 26 सप्टेंबरला 2 दिवसाच्या आत मराठा क्रांती मोर्चाचं वादळ तांबडीत धडकणार. हे 100% सत्य. प्रशासनाला आपण वेळ देतोय. वेळेत कार्यवाही करून त्यांनी सिद्ध करायचे की नाही, सरकार, प्रशासन म्हणून आम्ही तुमच्या बरोबर आहोत. आम्ही म्हणत नाही की मराठा म्हणून आमच्या समाजाला न्याय द्या, पण सर्वसामान्य नागरिक, एक स्त्री म्हणून, एक मुलगी, तिला जगण्याचा हक्क आहे की नाही,
यासाठी आम्हाला अशी सामाजिक आवाहनं करावं लागतात. यासारखं दुर्दैव नाही. प्रशासनाने आम्हाला योग्य ते न्याय मिळवून द्यावा, या गोष्टीसाठी आम्ही पहिला प्रयत्न केलेला आहे. त्यांच्याकडून आम्हाला काय रिस्पॉन्स येतो बघूया. जर याची पावलं त्या दिशेने पडत नाहीयेत असं दिसलं तर आजपासून बरेच म्हणजे 15-20 दिवसानंतर, महिन्यानंतर आम्ही स्थानिक विभागीय मीटिंग घ्यायला सुरू करू. जिल्हा तालुका पातळीवर मीटिंग करायला लागतील आणि या मोर्चाची तयारी करायला लागेल. तांबडी छोटंसं गाव आहे. त्या ठिकाणी जर लाखो मराठे आले तर काय होईल, याची प्रशासनाने दखल घ्यावी. आम्हाला आंदोलन उतरायचं नाही, पण न्याय मिळाला नाही तर आम्ही पाठी हटणार नाही. कोपर्डीची घटना अजून ताजी आहे. अजूनही त्या मुलीला न्याय मिळाला नाहीये. आरोपी कोर्टात आहेत, जेलमध्ये आहेत. त्यांना जगायचा हक्क मिळतो कसा? कायदा एवढा दुबळा आहे का? पुन्हा तीच पुनरावृत्ती होऊ नये म्हणून आता आपल्याला लढाईत उतरायला लागणार आहे. आपली लढाई कशी असेल? प्रत्येक वेळेला आंदोलन केलंच पाहिजे, रस्त्यावर उतरलं पाहिजे असंही नाहीये. तो एक शेवटचा मार्ग आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं. पण एकत्रित या. मराठा समाजाने आता एकत्र यायला पाहिजे, संघटित व्हायला पाहिजे. तो तुमचा संघटितपणा, एकत्रितपणा राजकीय पक्षांना, सरकारला दिसला पाहिजे. त्यावेळेला आपल्याला नाही मिळेल. आपण नेहमी बघितलं की मराठा समाज संघटित कधीच नव्हता. सर्वात मोठा, महाराष्ट्रात सर्वात मोठा 30-32% असलेला समाज एकत्रित कधीच नव्हता. छोटे छोटे समाज आहेत आपल्याकडे. मी नावं घेत नाही कोणाची, 3%, 2%, 5%, पण ते एकत्रित असतात. इलेक्शन आलं की ह्यांना यांची जाणीव होते आणि कुठलाही राजकीय पक्ष असू दे, ह्यांचे पाय धरायला जातात की आमच्या बाजूने उभे राहा. मराठा समाजाच्या बाबतीत असं होताना दिसत नाहीये. याचं कारण मराठा समाज एकत्रित नाहीये. आणि मराठा समाजाची जी ताकद आहे ती मतपेटीतून कधीही एकत्र दिसलेली नाही. त्याची सुरुवात आता करायला लागेल. मी म्हणणार नाही कुठल्या या पक्षाला मतदान करा, त्या पक्षाला मतदान करा, पण जो मराठा समाजाच्या बाजूने उभा राहील किंवा मराठा समाज एकत्रित आहे ही भावना ज्या वेळेला पोहोचेल त्यावेळेला हे राजकारणी तुमच्या दाराशी, तुमच्या पायाशी येतील. हा माझा शब्द. आपला 1 करोड हा जो फेसबुक पेज आहे ह्याचा बेस केवढा मोठा ह्याची जाणीव करून घ्या. हे नेटवर्किंग वाढलं पाहिजे. या माध्यमातून अडले नडलेल्यांना त्यांची गरज पुरी करणं, त्यांना न्याय मिळवून द्यायला, कोणात नोकरी असेल, कोणाला उद्योगात असेल मदत, या प्लॅटफॉर्ममधून तुम्हाला आपल्याला भरपूर संधी आहे. जिथे असाल तालुक्यात, जिल्ह्यात, तिथे एकत्र या. हे एकत्रीकरण होत नाही तोपर्यंत अशा घटना घडणार. कोपर्डी घडणार, कोपर्डीनंतर आता तांबडी घडणार आणि आपण आंदोलन करत राहणार. आपली मुलं अडकत राहणार. जे आपण आंदोलन केलं होतं त्या आंदोलनातून जवळजवळ 13,000 13,500 लोकांवर गुन्हे पडलेत. अजूनही ते गुन्हे, त्यातील काही मामूली गुन्हे पाठी घेतले गेले, ते गुन्हे मागे घ्यावे म्हणून अजूनही काही आपले बांधव मंत्रालयाच्या खेटा मारतात. अजूनही त्यांचे गुन्हे मागे घेतलेले नाहीत. हे सामाजिक गुन्हे आहेत. काही कोणी नुकसान केलेलं नाही कसलं किंवा काही राजकीय गुन्हे असे नाही आहेत. हे गुन्हे पाठी घेण्यासारखे आहेत. पण असं नुकसान होता कामा नये आपल्या तरुणांचं, हे आपल्या लक्षात घेतलं पाहिजे. ही घटना जी घडली आहे तांबडीची, मी तुम्हाला आवाहन करतो आपल्याला सुरुवात कशी करायची याबाबत. प्रत्येकाने आपापल्या जिल्ह्यामध्ये, आपापल्या तालुक्यामध्ये एक निवेदन तयार करायचं आहे. त्या निवेदनाचा फॉर्मॅट मी सोशल मीडियावर तुमच्याशी शेअर करतो आणि ते निवेदन शांतपणे आपला जो काही मराठा क्रांती मोर्चाचा एक संघटित आपला एक ग्रुप असेल, काही लोक असेल, त्यांनी जाऊन की तांबडीला न्याय मिळालाच पाहिजे, तांबडीतील आमच्या भगिनीला न्याय मिळालाच पाहिजे, न्याय झालाच पाहिजे, नराधमांना शिक्षा झाली पाहिजे, फाशीच झाली पाहिजे, अशी निवेदनं बनवून द्यायला सुरुवात करायची. आता गप्प बसायचं नाहीये, आता शांत बसायचं नाहीये. मराठा आता पेटत राहायला पाहिजे, धगधगत राहायला पाहिजे. त्याशिवाय
हे शासन सरकार यंत्रणा सुधारणार नाही. आज मी या फेसबुक माध्यमातून तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो की ही घटना पूर्ण महाराष्ट्रभर पोहोचवायचा आपण प्रयत्न करतोय. ही घटना कुठेतरी दाबली जाते सोशल मीडियातील. कालही सोशल मीडियात आपल्या ज्या बातम्या होत्या प्रेस झाली, त्या प्रेसमधून नको त्या बातम्या परत परत दाखवल्या जातात. तर आपली बातमी फक्त एक लाईन पुरी दाखवत होती. जनजागृती झालेलीच आहे, पण प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यात गावात ही बातमी पोचणं आणि त्याच्यावर जागृती होणं हे तुमच्या सर्वांचं काम आहे. हे आपल्या सर्वांचं काम आहे आणि ते करायला आजपासून तुम्ही सुरुवात करा, तरच न्याय मिळेल आपल्याला. पण कुठलंही आंदोलन आपण आता, कोरोना चालू आहे, पॅन्डेमिक ऍक्ट आलेले आहेत, काही ठिकाणी कंटेनमेंट झोनमध्ये 144 पण चालू आहे, जमावबंदीचे नियम चालू आहेत. म्हणून कुठलीही गोष्ट, काही घटना कायद्याचं उल्लंघन होणार नाही अशा दृष्टीने आता तरी करा. समोर आपण वेळ दिलेलाच आहे. अजूनपर्यंत फेसबुक मीडिया माध्यमातून किंवा सोशल माध्यमातून लाईव्ह येण्याची बरेच वेळा संधी मिळाली, विषय वेगळे होतात. पण आज वाईट वाटतंय की ही घटना आपल्याला आज फेसबुकवर सांगायला लागते आणि लोकांना जागृत करायला लागते की बघा आपल्याकडे अशी घटना घडली. फार वाईट दिवस आहे आपल्याकडे. त्या कुटुंबावर शोककळा पसरलेली आहे. मी मध्ये आवाहन केलं होतं की ज्यांना शक्य असतील, जे जवळपास राहत असतील, त्यांनी त्या कुटुंबाला जाऊन सांत्वन करून या, भेटून या. बरेचसे लोक आज त्याला भेटायला जात आहेत, पण त्याला आंदोलनाचं स्वरूप एवढ्यात आणू नका, काही इव्हेंट करू नका. शांतपणे घेऊया. एकत्र आपण पुन्हा येणार, एकत्र आपण पुन्हा उसळणार. ही पण काळ्या दगडावरची रेख. आजच्या फेसबुक लाईव्हमध्ये बरेचसे काही प्रश्न आलेत. काही लोक काही प्रश्न विचारत आहेत, त्यांना उत्तर देण्याचा मी प्रयत्न करतो. एक प्रश्न इथे आलेला विचारला आहे की स्थानिक प्रशासन किंवा तिथे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होतोय का, किंवा तिथे राजकीय हस्तक्षेप होतोय का. मित्रांनो, मी तुम्हाला सांगितलं की तिथे घरात गेल्यावर किंवा गावच्या ज्या बैठकीमध्ये मी बघितलं की ती लोक प्रचंड दडपणाखाली आहेत की हा साहेब कारवाई करूया, होत आहे, बघतोय वगैरे. तो जो रोष होता, ती खतखत त्या महिलांच्या अश्रूंतून आम्हाला दिसली. पण पुरुष मंडळी होती, ती काही गोष्टी असं वाटत होतं की दबावाखाली आहेत. स्थानिक दबाव असणारच. स्थानिक खासदार, आमदार एका कुटुंबियातून आहेत, पालकमंत्री तिथले आहेत, ते एकाच कुटुंबातून आहेत. तुम्हाला जर दाखवून द्यायचं आहे की आम्ही न्याय देतोय, तर आम्हाला रिझल्ट दाखवा. नाहीतर ही मराठा क्रांतीची जी मशालीची धग आहे, तुम्हाला पोचल्याशिवाय राहणार नाही. ह्याचे चटके तुम्हालाही बसतील. स्थानिक प्रशासन काम करतंय याची खात्री देणं स्थानिकांना की हे बघा, हे रिझल्ट आहेत, आम्ही आरोपी पकडलेत, आम्ही ही पुढची कारवाई करतोय. त्यामध्ये तुम्ही एका सक्षम अधिकाऱ्याला बदलता, ज्याचं नाव किरण कुमार सूर्यवंशी आहे, आणि जो मराठा आहे त्याला बदलला जातो तडकाफिटकी. त्यावेळेला आमच्या मनात शंका निर्माण होते की ह्या केसचं काही बरं वाईट होईल का. या अशा चुकीच्या घटना घडू नयेत म्हणून आपला दबाव राहणं गरजेचं आहे. पुन्हा त्या अधिकाऱ्याची नियुक्ती करावी म्हणून आम्ही प्रयत्नशील आहोत. तपासाच्या सुरुवातीला काही चुकीच्या गोष्टी जर रेकॉर्डमध्ये नोंदवल्या गेल्या तर कोर्टामध्ये ही केस डॅमेज होऊ शकते, एवढी आम्हाला कल्पना आहे. हा हस्तक्षेप होतोय की नाही आम्हाला आमच्या मनात शंका आलेली आहे आणि मी तुमच्यासमोर मांडलेली आहे. स्थानिक प्रशासन, स्थानिक जे काही राजकीय नेते असतील त्यांनी याबाबत खुलासा करावा आणि आम्हाला खात्री द्यावी की तपास योग्य दिशेने चालू आहे. बरेचसे प्रश्न आले होते मला की हैदराबाद पॅटर्न झाला पाहिजे म्हणून. की मराठा समाज तुम्ही बघा नेहमी शांतताप्रिय राहिलेला आहे.
समाजातील सर्व घटकांचा सन्मान ठेवून, नियम पाळून, शांतीने नियमात राहून जगणारा असा मराठा समाज आहे, जो सर्वसमावेशक भूमिका घेऊन पुढे चालतो. त्यामुळे अशा कुठल्याही गोष्टीचं, चुकीच्या गोष्टीचं आम्ही समर्थन करणार नाही. पोलिसांनी त्यांची कार्यवाही करावी. त्यांना त्यांच्या कार्यवाहीत काय अडथळा येत असेल तर त्यांनी आमच्या कानावर घालावं. आम्ही पूर्णपणे त्यांच्या पाठीशी उभे राहू. आपल्याकडे दुसरा प्रश्न आला होता की काही लोकांचं म्हणणं आहे की संघटित होण्यासाठी आता प्रयत्न करावा लागेल. संघटित होण्यासाठी प्रयत्न करू नका, संघटित व्हा. ज्या गावात आहात तुम्ही, ज्या तालुक्यात आहात, तिथे मराठा समाज किती आहे, काय आपण एकत्र येऊन करू शकतो. एकत्रित या, डेटा बनवा, लिस्ट बनवा. आज तुम्हाला सांगतो एवढा मोठा 1 करोड मराठ्यांचा फेसबुक पेज आहे. टाका ना तिथे एकाने की बाबा आम्ही 10 मुलं आहोत, आम्ही ग्रॅज्युएट झालेलो आहोत, आम्हाला नोकरीची गरज आहे. 24 तासात तुम्हाला नोकऱ्या मिळतील, तुम्हाला न्याय मिळेल तिथे. एवढी या सोशल नेटवर्किंगची ताकद आहे. त्या दृष्टीने कामाला लागा. तांबडीमध्ये ह्या प्रकरणात काय करायचं आहे, कसं पुढे जायचं आहे. मुंबईत आम्ही आहोत. मुंबईतली जे कामं आहेत, जसं गृहमंत्र्यांची भेट घेणं, त्यांच्याकडून अपेक्षित गोष्टी करून घेणं, ह्या आम्ही करतोच आहेत. मुंबईतले काही बांधव आहेत आपल्याकडे इथे राहणारे असतील, ज्यांना आमच्याबरोबर सक्रिय सहभाग व्हायचा आहे, तर त्यांनी आम्हाला जरूर फोन करा. माझ्या मेसेजवर टाकला तरी मी तुम्हाला तुमचा नंबर देईन. एकत्रित होऊनच आपल्याला सगळ्या ह्या गोष्टी करायच्या आहेत. विभागवार मुंबईत आताच मला आज कळलं की आज मुंबईत एक बैठक बोलवलेली आहे स्थानिक छोट्या गटाची, की आम्ही ही जनजागृती करायला आजपासूनच घेतलेली आहे. तशी करायला हरकत नाही. फक्त घटना घडल्यावरच आपण काहीतरी एकत्र यायचं नाही, एकत्र नेहमीच राहिलं पाहिजे. बऱ्याचशा गोष्टी आहेत. आज या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून तुमच्याशी संवाद साधता आला, या गोष्टीची जाणीव तुम्हाला करून देता आली. जाता जाता पुन्हा एकदा कोपर्डीच्या भगिनीनंतर तांबडीच्या त्या भगिनीला, आपल्या मुलीला श्रद्धांजली अर्पण करतो आणि आपला निरोप घेतो.